ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वराची करुणा, परमेश्वराची दया याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही, कोणत्याही प्रकारची मानवी सीमा नाही. परमेश्वराची दया, त्याची करुणा अमाप आहे, विराट आहे, विशाल आहे. आणि हा तथ्य स्पष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त एक दृष्टांत आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे. येशूच्या काळात द्राक्ष मळ्यात पुष्कळ लोकांची गरज होती. विशेषरित्या कापणीच्या वेळी, कापणी सायंकाळच्या पूर्वी व्हावी म्हणून त्यांची गरज होती. आणि त्या अनुषंगाने जे मालक होते ते मालक सायंकाळपर्यंत कामगारांना नियुक्त करत होता. म्हणजे सकाळी काही कामगारांना नियुक्त करत होता, ते संपूर्ण दिवस काम करत होते. दुपारी काही कामगारांना नियुक्त करत होता, कारण सायंकाळच्या पूर्वी हंगाम किंवा कापणी प्रक्रिया पूर्ण व्हावी म्हणून असं करत होता. आणि आपण पाहू शकतो, असं करत असताना तो मालक सर्वांना समान वेतन देतो. आणि जे सकाळी आलेत या गोष्टीचा विरोध करतात. येशू काय म्हणू इच्छितो? वास्तविकपणे या दाखल्याच्या विश्लेषण केल्यानंतर आपल्याला समजतं की त्या मालकांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाही. एक दिवसाचा जो वेतन होता सर्वांना मिळालं. या तथ्याद्वारे येशू ख्रिस्त स्पष्ट करतो की पश्चातापासाठी मानव शेवटपर्यंत तयार असलं पाहिजे. परमेश्वर आपणास क्षमा करण्यास तयार आहे, परंतु आपण त्याच्याकडे आलं पाहिजे. निरंतर पश्चाताप केला पाहिजे, प्रायश्चित केला पाहिजे. कदाचित आपण इतर लोकांचा न्याय निवाडा करतो, परंतु आपण त्यांच्याकडे करुणेच्या भावनेने बघतो का? आमेन.